भ्रष्टासुरांची राजवट संपवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, हेच मी साकडं घातलंय. आणि मला खात्री आहे की आई तुळजाभवानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बाकी आणखीन काय मागणार मी. आता विनोद तावडे जे आहेत पैसे वाटताना सापडलेले आहेत आणि भव्याने आरोप केलाय. संजय राऊत साहेबांनी पण ट्विट केले भाजपचा खेळ. ऐका, असं आहे की आत्ता तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली. जरा थांब, एक तर करा. तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली. त्या बॅगेमध्ये तर काय सापडलं नाही. विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले आता तुमच्याकडनं कळलं. तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला, हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं. म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक. आपण बघितलं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे यांच्या या प्रकरणासंदर्भात सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आता तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला येताना माझ्याही बॅगा तपासण्यात आला असं ते म्हणाले. भ्रष्ट दहशतवादी राजवट संपवून टाका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. तुळजाभवानी देवीला उद्धव ठाकरे यांनी साकडंही घातलेलं आहे. भ्रष्ट दहशतवादी राजवट संपवून टाका असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे दाखल झालेले होते. कालच प्रचार संपला, उद्या मतदान आहे. त्याआधी उद्धव ठाकरे हे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले होते. या दरम्यानच त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आणि यावेळेस विनोद तावडे यांच्या या संपूर्ण प्रकरणावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर भाजपवरती अनेक गंभीर असे आरोप उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचंही बघायला मिळालं. सध्या जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीने महायुतीला भाजपला चांगलंच धारेवर धरलेला आहे. अनेक गंभीर आरोप यावेळेस केले जात आहेत. भ्रष्टाचारी भाजप असल्याचा आरोप सुद्धा महाविकास आघाडीने केलेला आहे. कारण तावडेंवरती पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलेला आहे. विरारमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे. विमानतळ या हॉटेलमध्ये घडत असलेला हा संपूर्ण प्रकार आपण बघतोय. क्षितिज ठाकूर सुद्धा पोहोचलेले आहेत. त्यांच्या हातात डायरी आणि वारंवार त्या डायरीचा उल्लेख खरंतर केला जातोय. ती डायरी दाखवून जाब यावेळेस क्षितिज ठाकूर विचारत असल्याचं आपण बघतोय. या डायरीमध्ये 5 कोटी रुपयांची नोंद आहे आणि विनोद तावडे आपल्यासोबत 5 कोटी रुपये घेऊन आले असा सुद्धा आरोप खरं तर बहुजन विकास आघाडीने केलेला आहे.